सर आज सीपी साहब के पास आए थे, ये सारा मामला क्या था बताइए जरा। ये मामला जो है 20 तारीख 12 महीना 2024 का है, शाम के 6:30 के बाद का है। उसमें जो एक बुलेट सवार था उसने हमको रॉन्ग साइड कट मार के हमारे गाड़ी को डैमेज किया। उसके बाद हम उसको उसका नंबर लेने को उसके पीछे गए। उसके बाद जो संग्राम शिवाजी ताटे साहब है वो आ गए, और जो हमारे वैष्णव साहब को है जो बुलेट सवार है उन्होंने मारा था। इनकी कंप्लेंट हम संग्राम शिवाजी ताटे को बोल रहे थे कि इनकी कंप्लेंट लो, तो उन्होंने वो जो बुलेट सवार है उनको छोड़ दिया और हम दोनों को अटक करके हमारे खिलाफ झूठा गुना दाखिल कर दिया सातारा पुलिस स्टेशन में। और क्या हुआ? ये होने की वजह से जो है तो इसमें वकील लोगों की बदनामी हुई। दूसरे दिन अखबार के अंदर जो है तो इन्होंने ड्रंक एंड ड्राइव करके गाड़ी चलाए करके ऐसा बहुत बड़ी न्यूज अखबार वालों ने लगाई, जिसकी वजह से सारे वकीलों की बदनामी हो गई, जबकि इन्होंने ऐसा किया नहीं था। एक तो न्यूज भी लगाने वालों ने गलत न्यूज लगाया और पुलिस वालों ने उनको झूठी खबर दी, इसलिए वो न्यूज वायरल हो गई। दूसरी बात यह है कि जब इन्होंने कोई गुनाह नहीं किया, वो जो बुलेट वाला था उसको वो जाना पहचाना था, वो संग्राम ताटे का, उसको छोड़ दिया गया और झूठा मुकदमा इन पर लगाने की वजह से जो है तो वकीलों की बदनामी हो गई। तो इनको इंसाफ मिलना चाहिए, इसलिए बार काउंसिल की तरफ से हमने डेलीगेशन दिया था, लेकिन कमिश्नर ऑफिस की तरफ से कोई उसके ऊपर जायज कार्रवाई नहीं हुई। इसके लिए आज तमाम पूरे डिस्ट्रिक्ट में जो है तो आज वकीलों ने अपना कामकाज बंद रखा है और तमाम हर तालुके से भी अपने अपने जगह पे बार काउंसिल ने जो है तो तहसील वहाँ के पॉलिटिशियन को, डीवाईएसपी को, एसपी को जो है तो डेलीगेशन दिया। आज औरंगाबाद डिस्ट्रिक्ट बार की तरफ से जो है तमाम वकीलों ने कमिश्नर ऑफ पुलिस को यहाँ पे डेलीगेशन दिया और कमिश्नर ऑफ पुलिस ने वादा किया है कि वो संग्राम ताटे जो किया है सतारा पॉलिटिशियन का, उसके खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करेंगे और उसको वहां से उसका ट्रांसफर करके उसको डिसमिस करने की हमने डिमांड की है। और हमको पूरा यकीन है, कमिश्नर साहब के ऊपर भरोसा है कि वो हम वकीलों को इंसाफ दिलाएंगे। इसके लिए आज हमने डेलीगेशन के लिए तमाम वकील यहाँ पे मोर्चा लेकर आए थे। सर आपका नाम? सिद्धार्थ शशिनाथ बंसोड़े। सर आपका नाम बताइए। एडवोकेट शेख अनीस। एडवोकेट थैंक यू सर। ममता झालटे, ये जो सब कुछ हो रहा है हमारे एडवोकेट के खिलाफ, ये कई दिनों से चलते आ रहा है। ये एडवोकेट के अगर ये एडवोकेट को हुआ, दूसरे एडवोकेट के साथ हो रहा है, दूसरे एडवोकेट के साथ हो रहा है, तीसरे एडवोकेट के साथ हो रहा है। हम ये नहीं बोल रहे हम गलती में, तो हमको उसमें हमको बुलाओ मत पुलिस स्टेशन में। अगर हम गलती में नहीं रहे तो भी हम हमारे ऊपर अननेसेसरी हमारे ऊपर FIR डाल ये कर रहे हैं, और ये कहीं नहीं तो कहीं हमारी बदनामी हो रही है। आज हमारी नहीं है बोले तो इसका मतलब हमारे क्लाइंट पे इफेक्ट हो रहा है ये सब चीज के लिए, और ये सब रुकना चाहिए। और उन दो एडवोकेट को उनको बोल रहे कि तुम्हारी बीवियों को बुला लो, उनके बीवियों को क्यों बुलाना है? हादसा क्या था पूरा आप बता सकते? ये हादसा ये है कि ये जा रहे थे इनके घर के तरफ, वो इनके कार से जा रहे थे, उधर से रॉन्ग वे से वो बुलेट वाला आला है, उसने उनको डैश दिया तो बोलेगा ना, कोई तो भी बोलेगा कि नहीं? एक आम इंसान तो बात करेगा ना, भाई तूने क्यों हमको डैश दे दिया, तू तो गलत इसमें। तो पुलिस का काम था कि उनको दोनों को भी बुला के लेना था, वो बुलेट वाले को भी बुला लेना था। उन्होंने बुलेट वाले को नहीं बुला लिया, उसको तो छोड़ दिया, वो तो उनका मेहमान बन गया, हम तो आरोपी बन गए उसमें। और ये ऐसे ही चलते रहेगा तो हमारा मार्केट में हमारा वैल्यू क्या रह जाएगा? एडवोकेट बोले तो एक चिल्लर हो गया ना हम लोग। आपने कमिश्नर साहब से बात की तो CCTV फुटेज वगैरह कुछ आने क्या है उसमें कि सामने आ सकता है कुछ? उन लोगों के मोबाइल छीन ले एडवोकेट लोगों के, उन्होंने जब उनका वॉइस रिकॉर्ड किया ना तो पुलिस वाले ने, ताटे साहब ने उनका मोबाइल छीन लिया और उसका रिकॉर्ड ही उनका ये कर दिया। कमिश्नर साहब से क्या बात हुई है? कमिश्नर साहब से हमने बोले कि हमारे जो एडवोकेट के ऊपर जो हुआ है ये ऐसा होना नहीं चाहिए, ये गलत है, और ये गलत के लिए हम सब खड़े रहने वाले। एक एडवोकेट रहने दो या 10 एडवोकेट रहेंगे, हम सब आज हमने पूरा काम बंद कर दिया। इवन हमने जजेस को बोला कि हम पेन डाउन काम करने वाले, हम काम ही नहीं करने वाले हैं। तो आज एडवोकेट्स का सारा काम बंद है? सब एडवोकेट्स के काम है, नो क्रॉस, नथिंग, सिर्फ जजेस बैठे हुए आज चेयर पे। मैम आपका नाम? मेरा नाम एडवोकेट ममता झालटे। थैंक यू। सॉरी, सीपी ऑफिस आहे ते क्या वजह? सीपी ऑफिसला येण्याचं कारण असं आहे की आमच्या 2 वकील बांधवांवर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला, त्याची कुठली शहानिशा न करता त्यांना पोलीस स्टेशनला नेलं, तिथे 1 तासभर बसून ठेवलं। एवढंच नाही तर त्यांच्या फॅमिलीला तिथे बोलून घेऊन अरे रवीची भाषा केली, तुम्ही कुठलीही चौकशी न करता, सखोल हे दाखल न करता, आणि त्यानंतर ते स्वतः सांगत होते की आम्ही स्वतः वकील आहोत आणि असं काही घटना आम्ही करणार नाही, तुम्ही या गोष्टीची व्यवस्थित चौकशी करा। परंतु त्यांनी कुठली चौकशी न करता सदर दोन्ही वकील बांधवांवर खोटा गुन्हा दाखल केला व त्यांच्यावर खोटी कारवाई
कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात प्रशासनाने योग्य ती त्या पोलिसांवर कारवाई करावी असं म्हणून, म्हणजे यामध्ये वकिलांची जे आहे नामुष्की झालेली आहे। म्हणजे वकील म्हणजे काय की तुम्ही काही करणार, कशाही स्वरूपाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, सांगत असताना कायद्याचं ज्ञान असताना देखील तुम्ही त्यांना न जुमानता खोटे गुन्हे दाखल केलेले आहे। हे जे समाजाच्या प्रतिष्ठेमध्ये चांगली गोष्ट नसल्या कारणामुळे आम्हाला असं म्हणायचं आहे की जे प्रशासनाने आमच्यावर अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात प्रशासनाने चौकशी करून त्या संदर्भात पोलीस स्टेशनवर त्या ज्या PI असेल किंवा जे कॉन्स्टेबल ज्यांनी तो गुन्हा नोंद केलेला असेल त्या पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी असं आश्वासन तर आयुक्तांनी दिलंच, परंतु आम्ही सर्वांनी देखील तो मोर्चा या संदर्भात काढलेला आहे की तुम्ही सखोल चौकशी करा आणि जे काही दोषी त्यामध्ये असेल, म्हणजे कुठलीच चौकशी न करता कोणावर गुन्हा दाखल करणे हे खरंच बदनामकारक आहे। कारण वकील हा एक समाजाचा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यामुळे तुम्ही सगळी चौकशी करूनच कुठलाही गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची सर्व वकील बांधवांतर्फे, आमच्या बार असोसिएशन तर्फे व आमचे अध्यक्ष, सेक्रेटरी व माझं तमाम वकील बांधवांकडून आयुक्तांना आम्ही विनंती करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या आदेशासाठी आम्ही माननीय आयुक्तालयामध्ये आलेलो आहोत। मॅडम ते DCP साहेब बोलताय। विषय असा होता की वैष्णव दोन अनोळखी व्यक्ती जे यांना रॉंग साईडला येऊन धडक दिली आणि धडक दिल्यानंतर की ह्या दोघांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात वादावाद झाला। वादावाद जेव्हा झाल्यानंतर त्यावेळेस त्या दोघांना सोडून दिलं। मारहाण केली त्यांनी का? बुलेटवाल्यांनी मला मारहाण केली, बुलेटवाल्यांनी यांना मारहाण केली आणि त्याच्यानंतर त्यांना तिथून ताठे साहेब आले, ताठे साहेबांनी तिथं बघितली, थांबले तिथं आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या दोघांनाही सोडून दिलं। सोडून दिल्यानंतर काय झालं की आम्हाला घेऊन गेले। आम्ही त्यांना म्हणजे यांनी विचारणा केली की त्यांना का सोडून देतात, त्यांनाही तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेले। त्यांच्या जे ओळखीचे होते काय होते हे आम्हाला माहिती, पण त्या दोघांना सोडल्यानंतर आम्ही कायदेशीर पद्धतीने जेव्हा विचारणा केली तर ह्या दोघांना उचलून पोलीस स्टेशनला नेली आणि यांचीच चौकशी सुरू केली आणि वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांनी पर्सनली हॅरेसमेंट केली, बसून ठेवलं हॅबिच्युअल गुन्हेगार सारखं। यांनी 10 वेळेस सांगितलं की आम्ही वकील आहे साहेब, आम्ही येतो पोलीस स्टेशनला येतो, तुम्ही जे म्हणाल ते करतो, तरी सुद्धा नाही। आणि यांच्यावर गुन्हे रजिस्टर केले, त्या दोघांना FIR मध्ये असं दाखवलं ते पळून गेले, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांनी म्हणजे ताठे साहेबांनी त्यांना सोडून दिलं। म्हणजे एकंदरीत एकीकडे वेगळा प्रकार दाखवत आहे आणि दुसरीकडे पेपरमध्ये वेगळं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर जी बी बातमी आपल्याकडनं छापल्या जाते ती वकील हे शब्द वापरल्या जातात, म्हणजे एका वकिलाची बदनामी होत नाही, ही सगळ्या वकिलांची आणि दोघांमध्ये दोन वकिलांमध्ये भांडण झाले, चुकीची बातमी आहे, चुकीची बातमी त्या दोघांचं कुठंच नाही। त्यात काय झालं कॉन्ट्रडिक्शन आहे त्याच्यामध्ये FIR मध्ये जे सांगितलं FIR मध्ये की बुलेटवाल्यासोबत भांडण झाले, बुलेटवाला पळून गेला, प्रेस नोट चुकीची दिली, 2 वकिलांमध्ये एकदम सामने निवेदन कारवाई करावी। साहेबांनी वचन द्यावं। साहेबांनी
स्वतः इन्क्वायरी करण्याचा शब्द दिलेला आहे, इन्क्वायरी करून कारवाई तात्काळ करण्याचा शब्द दिलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आम्हाला आदर आहे निश्चितपणे, त्यामुळे सीपी साहेब आता खाली आले होते, आम्ही स्वतःही सगळे इथं वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहोत। निश्चितपणे तुमच्या भावनांचा आदर करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मी आपल्या सर्वांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।